नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा। मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत। प्रेक्षको, स्त्रीसाठी आई होणे हे तिच्या आयुष्यातला मुख्य टप्पा असतो, पण आजही जगभरात अनेक स्त्रिया गरोदरपणात किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू पावतात। दुःखाची गोष्ट अशी की हे अनेक मृत्यू आपल्याला टाळता येण्यासारखे असतात। खरं तर प्रसूती दरम्यान गरोदर असताना काळजी घेणे खूप आवश्यक आहे। याच पार्श्वभूमीवर किंवा महिलांना उपचार मिळवण्यासाठी आणि मातृमृत्यू कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा केला जातो। आजचा आपला चर्चेचा विषय तुम्ही बरोबर ओळखलाच असेल, या प्रकारे आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन 11 एप्रिल। आजचा आपला चर्चेचा विषय राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर तुषार पालवे सर। सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात। सरांची माहिती थोडक्यात याप्रमाणे आहे। डॉक्टर तुषार पालवे, ज्यांचं नाव स्त्रीरोग क्षेत्रात आदराने घेतलं जातं, ते सध्या मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत। त्यांना क्लिनिकल क्षेत्रात 21 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे। त्यांनी 15,000 पेक्षा अधिक ऑब्स्टॅटिक डिलिव्हरीज, 10,000हून अधिक मेजर गायनेकोलॉजिकल सर्जरीज आणि 1000हून अधिक लॅप्रोस्कोपिक सर्जरीज यशस्वीरित्या केल्या आहेत। शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून 12 वर्षे आणि असोसिएट म्हणून 9 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे। MUHS अंतर्गत ते पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर तसेच एक्झामिनर आणि NMC असेसर म्हणून काम पाहतात। प्रशासकीय अनुभवाच्या दृष्टीने ते मेडिकल सुपरिटेंडेंट, हेड ऑफ युनिट 17 वर्षांहून अधिक काळ, तसेच विविध महत्त्वाच्या कमिटीज जसं की मेडिको लिगल, परचेस, ICTC, STI, RTI व डिव्हिजनल ट्रान्सप्लांट कमिटीचे सदस्य किंवा अध्यक्ष आहेत। त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना 25 पेक्षा जास्त अवॉर्ड्स मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र गौरव, कोविड वॉरियर आणि बेस्ट गायनेकोलॉजिस्ट यांचा समावेश आहे। त्यांनी सरकारी क्षेत्रात पहिले IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन सेंटर सुरू करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। तसेच ऑब्स्टॅटिक HDU, NICU, PICU आणि रेडिएशन सेंटर यासारखी केंद्रे उभारून रुग्णसेवेत मोठे योगदान दिले आहे। तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। आपण कार्यक्रमाला सुरुवात करूच, पण त्याआधी एक सूचना। प्रेक्षको, हा कार्यक्रम आपला आहे व याच्यात तुमचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा। तर आपल्या कार्यक्रमाला सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक कृपया टिपून घ्यावे। आमचे दूरध्वनी क्रमांक या प्रकारे आहे: 022 2490 8050, 022 2498 8050। तर चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? नॅशनल सेफ्टी मदरहुड डे किंवा राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिन हा साजरा केला जातो तो 11 तारखेला, 11 एप्रिलला। 11 एप्रिल का कारण आहे? 11 एप्रिल हा आहे बर्थडे आहे कस्तुरबा गांधी यांचा बर्थडे किंवा तो जन्मदिवस। त्या दिवशीच का साजरा केला जातो? कारण की कस्तुरबा गांधी यांनी वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमन स्त्रीचं शिक्षण, त्यांचं एज्युकेशन, जॉबसाठी बरंच कार्य केलंय, म्हणून त्या दिवशी आपण साजरा केला जातो। पण मातृत्व दिन का साजरा केला जातो? ही जी प्रथा आहे ती चालू केली WRAI यांनी, व्हाईट रिबन असोसिएशन ऑफ इंडिया। यामध्ये 1800 NGOज इन्व्हॉल्ड आहेत आणि जो कारण आहे किंवा जे कारण आहे ते आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट किंवा रेशो। मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो हा असतो एक आकडा की दर 1 लाख जन्मामध्ये किती मातामृत्यू होतात। तर तो पहिले म्हणजे 2000च्या आसपास त्याचा रेशो होता अप्रॉक्सिमेटली 200 ते 300 आणि आता तो कमी करत आपण 80 पर्यंत आणलाय। 2023 मध्ये भारतामध्ये 18 ते 19,000 मातामृत्यू झालेले आहेत, तरी सुद्धा तो जास्तच आहे। आपण वर्ल्ड मध्ये किंवा पूर्ण जगात जर एखाद्या कंट्रीमध्ये त्याचे पॅरामीटर जेव्हा मोजतो तर त्याचे 2 रेशो मोजले जातात। एक असतो मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो आणि दुसरा असतो पेरेंटल मॉर्टॅलिटी रेशो किंवा निओटल मॉर्टॅलिटी रेशो। तर त्याच्या स्तरवरून ते आपण ठरवतो की कंट्री डेव्हलप आहे का डेव्हलपिंग आहे।
तर आपल्या देशामध्ये जो रूरल एरिया आहे तिकडे अजूनही हा रेशो जास्त आहे आणि तो आपल्याला कमी करायचा आहे. त्याचे बरेचसे गोष्टी आपण त्यात साध्य करणार आहोत. म्हणजे पहिलं म्हणजे प्रसूतीपूर्व सेवा आणि प्रसूतीच्या काळची सेवा, माता मृत्यूचं प्रमाण कमी करणं, न्यूटल मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी करणं आणि मातांना सुरक्षित करणं हे त्याचे मेन उद्देश आहेत. सुंदर सर, सुरक्षित मातृत्व म्हणजे नेमकं काय? सुरक्षित मातृत्व म्हणजे सुरक्षा म्हणजे फक्त हे नाही की सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. सुरक्षेचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक सुरक्षा, आरोग्याची सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि कुटुंबामध्ये सुरक्षा या 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. आर्थिक सुरक्षामध्ये तिला आर्थिक मदत प्रोव्हाइड करणं, तिला आपण निरनिराळ्या योजना त्यांना मदत प्रोव्हाइड करत असतो. आरोग्याची सुरक्षा म्हणजे आपण जिथेही प्रेग्नंट महिला असेल किंवा गर्भधारण झालेली स्त्री असेल त्यांच्यापर्यंत आपण आरोग्य फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट सामाजिक किंवा सोशल, म्हणजे समाजामध्ये अंडरस्टँडिंग पाहिजे की सामाजिकता पाहिजे की ही स्त्री प्रेग्नंट आहे तर तिच्यासाठी आपण एक्स्ट्रा केअर करायची गरज आहे, ती सामाजिक सुरक्षा. आणि चौथी म्हणजे त्या कधी कधी स्त्रियांवर डोमेस्टिक व्हायलन्स केला जातो, त्यांना नको ती कामं करावं लागतात किंवा पारंपरिक काही गोष्टी असतात किंवा मिसअंडरस्टँडिंग असतात त्यामुळे त्यांना त्रास होतो, तर त्या अवॉइड करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काउंट केला तर सुरक्षित मातृत्व म्हटलं जातं. बरोबर सर, गरोदर महिलांनी प्राथमिक कुठली काळजी घेतली पाहिजे? म्हणजे ज्यांना आता कळालं आहे की आता ते प्रेग्नंट आहे तर त्यानंतर ती काळजी कशी सुरू होते? आता प्राथमिक हा जो प्रश्न आहे, प्राथमिक काळजी म्हणजे प्रायमरी केअर त्यांनी जेव्हा त्यांना कळतं की त्या प्रेग्नंट आहेत आपण त्यांनी ती करावी. म्हणजे मी डॉक्टर नात्याने म्हणत नाही की पण घरी असताना त्यांनी काय काळजी घ्यावी. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कळतं की आज आपली पाळी चुकली आहे आणि 7 दिवस गेले तर आजकाल युरिन प्रेग्नन्सी टेस्ट असते, ती युरिन मध्ये आपण चेक करतो, ती कुठेही अवेलेबल असते, ती घरी करू शकतो. आपल्याला कळलं की त्याच्या 2 लाईन आल्या तर प्रेग्नंट आहोत तर पहिलं आपली जी गोष्ट आहे ते आपण डॉक्टर जाऊन भेटावे. तर डॉक्टरना का भेटावे? कधी कधी आपल्याला कळत नाही ते एक्टोपिक प्रेग्नन्सी का ट्विन प्रेग्नन्सी का सिंगल प्रेग्नन्सी, त्यासाठी सोनोग्राफीची गरज असते. तर मेनली आपल्याला डॉक्टरना भेटण्याचं गरजेचं आहे, ते पहिली गोष्ट. दुसरे म्हणजे पोषक आहार. स्त्रीच्या शरीरामध्ये एक दुसरा जीव जन्माला येत असतो तर त्यासाठी एक्स्ट्रा आहाराची गरज आहे किंवा पोषक आहाराची गरज आहे. तर दुसरं झालं पोषक आहार. तिसरं पुरेशी झोप, म्हणजे आपण प्रॉपर स्लीप घेतली पाहिजे किंवा झोप घेतली पाहिजे. कमीत कमी रात्री 6 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे आणि दुपारी 1-2 तासाची झोप घेतली पाहिजे. आणि बाकी जे डॉक्टरांनी सल्ले करतात किंवा आपण आहारामध्ये काय घ्यावं, कुठच्या सप्लिमेंट घ्यावा, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे झालं आपण काय करावं, आता काय करू नये. अननेसेसरी एखादं वेट लिफ्टिंग किंवा अजून कुठचं अवजड कामे करू नये. स्मोकिंग, अल्कोहोल या गोष्टी टाळाव्या. मग ज्या गोष्टी ड्रग अब्यूजमध्ये काउंट होतात त्या टाळाव्या. बाकी अजून कुठच्याही म्हणजे सपोज गर्दीचे ठिकाणे किंवा जिकडे इन्फेक्शनचा प्रसार जास्त होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्या.